गरजेचं आहे समजून या ठिकाणी येणं ही बोलण्याचं कार्य सांगणं किंवा कुठलं कार्य सांगणं ही आज उचित नसते. मला सद्गुरू काय सांगायला ही आज गरजेची गोष्ट आहे. त्या दिशेने मला जाणं गरजेचं आहे. आता तरी आम्ही बहाणा करायला सांगितलं तुमच्या आमच्यासाठी आज माताजी प्रत्येक 2 महिन्याला मिटिंगला होतात आणि तुमच्या आमच्यासाठी संदेश आहे. आणि आम्हाला आमच्या मनामध्ये वाटायला नाही की आम्ही दुसऱ्यांचं भलं करूया, दुसऱ्या सत्तेमध्ये आम्ही बसलो. मी स्वतः का बसलोय, मी किती जणांना त्रास दिलोय, किती जणांचं भलं केलंय, कोणाला परोपकार केला, कुठं केलं, अन्याने जीवावर किती प्रेम केले आम्ही, हा चिंतनाचा विषय आहे. माताजींना अपेक्षा नाही, तुम्ही जोडायची काही गरज नाही. माताजी आपोआप आणून बसली. तुम्ही खुद सुद्धा तुमच्यामध्ये खुद बदल करा. दुसऱ्यांची घरं किती उठवली, का बसत नाही घेऊन दुसरी महापुरुष या ठिकाणी. तुमच्यामध्ये काय गुण आहेत ना वाईट काढा बाजू. आज माताजींना ते अपेक्षित आहे. तुमच्या आमच्यासाठी गेल्या मिटिंगला 19 नियम आहेत आपणाला दिले. त्या ठिकाणी प्रबंधक आहेत, प्रचारक आहेत. कधी तिने मिटिंग ऍडजस्ट केलं नाही का, कधी कवाच गेले नाही. आणि त्याच्यात एक खुद सरांना म्हणून तुम्ही मिटिंग ऍडजस्ट करा. तिने आता मिटिंग ऍडजस्ट करायला चालते आणि मग ते पुढचं सांगा काय का वाईट वाटते. संतांचे विषय बोल कानाला मधुर वाटण्यासाठी नाही. तिथं येऊन जरी हेनपाटा होत असेल माझा, मी हरदेवानी अनुसारून कुठेतरी माझ्या जीवनामध्ये आचरण नसेल, अवतारवाणीला अनुसरून विचार नसतील, कशाला पाहिजे काय. समयाला सद्गुरू काय सांगायला हा चिंतनाचा विषय समजेल. आता माताजीने एक सांगितलं तुम्हाला, दास मी त्यातला दासला तसं आचरणात यावा, दास मी तुमच्या चरणावर मागतो. कारण माझ्याकडे कुठल्याही जीवाची कुठल्याही हानी झाली नाही पाहिजे. सगळ्या जीवावरती प्रेम करतात, हे सगळं भावना आहे. आणि आज सद्गुरू माताजींना गरज नाही बाकीच्यांची. तिले माताजी म्हणतात मला गरज नाही, फक्त तुम्ही सुधरा. मी गायक आहे, मी गीतकार आहे, प्रवचनकार आहे. अरे काय चाललंय तुमचं, हे काढा ना डोक्यात. दिले शिकवे काढा. माताजीने तिथं कृपा केली, तिथं मला पाणी लागलं, तिथं माझ्या पोटात लग्न झाले. बऱ्याच गोष्टी आहेत त्या सांगतो. दास मी सांगतो ना, पण दासला सद्गुरू म्हणतात एक माझं गिराईक कमी झालं हा निराकार म्हणतोय. देऊन टाकतोय गाडी माडी बायका पोरं सगळं देऊन टाकतोय. एक गिराईक कमी झालं, सगळ्यामध्ये गुंतवून टाकतोय. पण तुम्हाला आम्हाला कुठे जायचं दिशा माताजी करायला आज त्या दिशेने जाणं गरजेचं. त्या प्रेमाने बोला. महाराज 2 विचार सेवा घेते आणि सर्व संतांच्या चरणी भाषा धरणी झाली. सासंगजी सुधीश महाराज आपल्याला सांगत आहेत एकमेक हो जो. एकमेक म्हणजे कसं, आता माताजीनं गीत गीतामध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला, तर महाराजांनी त्यांना साथ दिली. एकमेक झाली. आज सगळी सत्संग आपण इथं आलो, एकमेक होऊन आलो. तर आज सांगलीमध्ये समाज होणार आहे, तिथे सुद्धा आपण अशाच तऱ्हेने एकत्र येऊन आपण सद्गुरूंच्या कार्याला सहभाग होऊया. सासंगती दास घेतो. समोरी पाहता दृष्टी पडे माझा
प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. महाराज गीता सेवा घेतील आणि त्यानंतर पुढे निघून शासन प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. माझी अंतरी बसली हासी हरी, माझी अंतरी बसली हासी हरी, रात्रंदिन श्वासाची वाजवी वासरी. आणि त्यानंतर पाटोळी महाराज 2 मिनिटं आशीर्वाद प्राप्त करतो. प्रेमाने बोला. सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्रदेवजी महाराज की जय. निरंकारी राज माता गुरु चमत्कार की जय. प्रेमाने बोलूया. या ठिकाणी अनेक संत महात्मा उपस्थित आहेत.
दास प्रथमतः सर्वांचंच या ठिकाणी स्वागत आणि आभारी मानतोय. नियोजन कुठल्याच प्रकारचं नव्हतं संजनानं. काय मोजक्याच संत महापुरुषांना फोन केलेला होता, परंतु सद्गुरूची रम्यता आहे, अशी माझी कृपा आहे. आज या ठिकाणी अनेक संत महात्मा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. दासने ज्यावेळी पाटील महाराजांना फोन केला, महात्मा म्हणाले की स्थानिक संगत आहे आणि तुमच्या सत्संगमध्ये कुणाला ही संत महापुरुषांना स्टेजवरती विराजमान करा. आता सत्वचन म्हणून संजय त्या गोष्टी जीवनामध्ये धारण करणं गरजेचं आहे. सत्संगमध्ये ह्याच गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये धारण करायच्या आहेत. वारंवार सद्गुरू आपल्याला अनेक शब्दांच्या मार्फत इशारा करण्याचा प्रयत्न करतात. कोणाची निंदा करू नका, नफरत करू नका, तिरस्कार नको, वय नको, देश नको. परंतु मगाशीच कोणीतरी सरांनी त्या विषयाला हात गाठला. आम्ही फक्त आमच्या पुरतं संजन बघतो. आम्ही तो संत महात्म्यांना फोन करणं, दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमासाठी आपण फोन करतो त्याला, जे व्यक्ती त्या त्या ठिकाणी हजर राहतात. आता कोकळ्यावरून या ठिकाणी महात्मा आले, कमरुडीचे आहेत, जळगावचे आहेत, प्रत्येक गावातून संत महात्मा या ठिकाणी आलेले. दास गुरुच्या चरणावरती प्रार्थना करतोय, जे जे संत महात्मा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, सर्वांच्या जोडीमध्ये ती भाग्याची गोष्ट तुम्ही प्रदान करा, प्राप्त करा, जेणेकरून प्रत्येक संत महापुरुषांच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद हे प्रत्येक संत महापुरुषांना मिळावं. एवढंच नव्हे तर संजय हे ब्रह्मज्ञान जगाच्या कुठल्याही कानात मिळत नाही, परंतु ते ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे ब्रह्मज्ञान आपण दुसऱ्यापर्यंत घेऊन जायचं आहे. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला, आनंद आहे. अनेक बाजूला सत्संग असतात, त्याही सत्संगमध्ये संजय आपण जाणं गरजेचं आहे. तर या दास निवेदन आपल्या चरणावरती ठेवतोय. पाठीमागे पावती बुक उपलब्ध आहे, ज्या संत महापुरुषांना सेवा करायची आहे तर ते महात्मा आदरणीय अशोक महाराजांच्याकडे पावती बनवतील. दुसरं 2 तारखेचं निवेदन आहे. परमादरणीय ज्ञान प्रचारक अशोक कोराळजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये मल्लिकार्जुन देवालय कवटे मंकाळ या ठिकाणी तो कार्यक्रम संपन्न होतोय. सर्वांनी त्या ठिकाणी पोहोचून त्या सत्संगाचा आनंद प्राप्त करावा. प्रेमाने बोला. त्यानंतर मंगळाचरण म्हणून स्वयं स्टेज नावाचे मंगळाचरण सुरक्षा समेत सामूहिक प्रेमाने आधार तुझाची तन मन वाळीन माझे मने अवतार गाईन दाता
लहर गुणगान तुझे कृत नसे जोरत वदन्या पुन्हा चालणे शक्य नसे काहीच करू शकेन अवतार सर्व इच्छेने होत असे काहीच करू शकेन अवतार सर्व इच्छेने होत असे सद्गुरु महाराज सत्संग प्रेमाने बोला सत्संग पासून तुम्ही सर्वजण एका भक्तिमय वातावरणामध्ये बसून सुंदर सुंदर भाव गीतातून विचारातून श्रवण करत आहोत. वास्तविक खऱ्या अर्थानं तो एक किस्सा दासला कायम आठवतो. प्रोफेसर पुरीजींचा प्रोफेसर पुरीजींच्या जीवनामधला एक किस्सा दास तुमच्या चरणावरती ठेवण्याचा प्रयास करेल. या सत्संगात अशीच सत्संग चालू होती. बाबा गुरुजींसिंहजी महाराज स्टेजवरती विराजमान होते आणि सत्संग अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये होती. मंगलाचरण सद्गुरू माऊलींचे विचार होणार होते आणि अगदी जसं बाबाजींच्या हातामध्ये माईक गेल्याच्या नंतर स्टेजवरून बाबाजी बोलले, दास आज नहीं बोलेगा, आज दास की जगह पे प्रोफेसर पुरी जी बोलेंगे. आणि असं ज्यावेळी बाबाजींनी बोलले त्यावेळी प्रोफेसर पुरीजींच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना असं वाटलं की सद्गुरूंच्या ठिकाणी बसून आपण काय बोलणार, स्वयं सद्गुरू समोर असताना आपण काय बोलायचं. आणि त्याच्या मनामध्ये तो भाव आला. परंतु पुढं बाबाजींनी सांगितले की प्रोफेसर पुरीजी आपको ऐसा लग रहा है कि आप खुद बोलेंगे, बोलेगा तो दास ही सिर्फ आपके शरीर का इस्तेमाल करेगा. तर या सत्संगात न जाणो तुमच्या शरीराचा उपयोग हा सद्गुरू करून घेतो. कारण म्हटलं आहे की या भूतलावरती प्रत्येक होणारी गोष्टी या सद्गुरूच्या कृपेनं होते, सद्गुरूच्या इच्छेने होते. निमित्त केवळ मात्र तुम्ही आम्ही सर्व संत महापुरुष आहोत. कारण ती रीत जुनी आहे. कारण सद्गुरू स्वयं सगळं करत असतो, परंतु भक्ताकडे करून घेणं हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून सांगितलं. आणि म्हणूनच वास्तविक खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण सद्गुरू आमच्या शरीराचा वापर करून घेतो आणि न जाणो आमच्या मनामध्ये थोडासा अहंकार येतो आणि मग केलेल्या भक्तीवरती पूर्ण पाणी फिरतं. आणि म्हणूनच यासाठी जसं म्हटले की क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग अगदी संत महापुरुषांना पूर्वीच्या सुद्धा वाटायचं की क्षणाक्षणाला आम्हाला युद्धाचा प्रसंग का, तर तो छोटासा अहंकार मनामध्ये येऊ नये यासाठी संत सुद्धा अगदी तत्पर राहिले. आणि म्हणूनच तुम्ही आम्ही जीवन जगत असताना सद्गुरूच्या कृपेनंच ज्या काही गोष्टी होतात आणि त्या गोष्टीमध्ये जर का आमचा अहंकार जर का आला तर केलेल्या परमार्थावरती पाणी फिरेल. म्हणून जीवन जगत असताना अहंकाराला थोडंसं लांब ठेवणं गरजेचं आहे. कारण विवेक शिवजींनी सुद्धा एक उदाहरण दिलं की जोपर्यंत ज्ञान ज्यावेळी आम्हाला त्रास करेल त्यावेळी आमच्या परमार्थामध्ये अधोगती निश्चित आहे म्हणून सांगितलं. जर का एखाद्या जसं की डुलची वाजवण्याचं जोपर्यंत ज्ञान नसतं तोपर्यंत सगळा आनंद असतो महाराज. जोपर्यंत डुलची वाजवण्याचं ज्ञान नाही तोपर्यंत पूर्णपणे त्या कशी जरी डुलची वाजली तरी त्यातून आपल्याला आनंद मिळतो. परंतु जर का थोडंसं डुलची वाजवण्याचं ज्ञान आलं तर निश्चितपणानं आम्हाला थोडंसं वाटतं की महाराजांनी डुलची जरा तिरकी वाकडी वाजवली. आणि म्हणूनच अशा वेळी ज्ञान आम्हाला त्रास करतं. आणि म्हणून त्रास न होऊ नये म्हणून थोडासा मनामध्ये अहंकार येतो, सूक्ष्म अहंकार तो मनामध्ये येऊ नये यासाठी म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण निश्चितपणानं ती काळजी घेऊया. कारण
वास्तविक खऱ्या अर्थानं आज गुरुला काय हवाय तर तो एक भक्ती भाव हवा आहे. कारण सद्गुरूनं दिलंय, ज्ञान दिलं आणि राहायला फक्त प्रश्न कर्म. ते कर्म तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. कर्म फक्त करणं गरजेचं आहे. कारण सत्संग, सेवा आणि सिमरन ह्या 3 गोष्टी दिल्या. अगदी ह्या गोष्टी जोपर्यंत आम्हाला सत्संगमध्ये आहोत तोपर्यंत त्या ज्ञानाची, त्या भक्तीची मनामध्ये लक्षामध्ये राहते की भक्ती किंवा ती माताजींनी दिलेली शिकवण आम्ही निश्चितपणानं ती सांभाळतो. परंतु वास्तविक खऱ्या अर्थानं आम्ही जर ज्यावेळी भौतिक गोष्टीमध्ये वावरत असतो, संसारिक जगामध्ये वावरत असतो, त्यावेळी ते ज्ञान आम्हाला विसरत जातं. आणि मग ते कर्म करत असताना कुठं ना कुठं तरी थोडंसं मनामध्ये अहंकाराची भावना येते, वैरदेशाची भावना येते मनामध्ये. मग अनेक गोष्टी आम्हाला फेस करावं लागतात. आणि म्हणूनच वास्तविक खऱ्या अर्थानं ज्ञान हे आम्हाला भौतिक गोष्टीमध्ये जगत असताना, संसारामध्ये जगत असताना ज्ञानाचा वापर त्या गोष्टीमध्ये करता यायला पाहिजे. सत्संगमध्ये आल्याच्या नंतर सहज ह्या गोष्टी सहज होतात. जसं महात्मा म्हणतात की प्रतिकूल परिस्थितीमध्ये या प्रभूचं अहसास असणं गरजेचं आहे. अनुकूल परिस्थितीत तर कोणीही करू शकतं, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये या निराकाराचा अहसास असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच जीवन जगत असताना या निराकाराचा अहसास कायम आम्ही संसारामध्ये जगत असताना, कामाच्या ठिकाणी काम करत असताना, आजूबाजूच्या भौतिक गोष्टीमध्ये याचा प्रभाव असणं गरजेचं आहे. कारण संत महापुरुषांनी, महात्मांनी सुंदर सांगितलं की पिठासारखा आपण संसार करूया आणि मिठासारखा परमार्थ करूया. कारण जर का बघितलं तर प्रत्येक घासामध्ये त्या मिठाची चव आम्हाला जाणवते. अगदी त्याचप्रमाणे संसार करत असताना, प्रत्येक संसारातली गोष्ट करत असताना जर का आम्ही परमार्थ केला तर परमार्थात त्याची चव आम्हाला त्या संसारामधल्या केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कर्मामध्ये दिसून आली पाहिजे. आणि अगदी त्याच पद्धतीने आम्हाला आमचं कर्म बनवता आलं पाहिजे. तर या सत्संगात अनेक गोष्टी या सद्गुरूच्या चरणावरती आल्याच्या नंतरनं शिकायला मिळतात. वास्तविक खऱ्या अर्थानं एक दासच्या जीवनामधला एक किस्सा दास सांगतो. कारण भक्ती करणं का गरजेचं आहे? कारण या 5-6 वर्षामध्ये घरामध्ये 2 घटना घडल्या की अगदी माताजींनी सुद्धा त्या शरीराचा त्याग केला आणि दासच्या वडिलांनी सुद्धा त्या शरीराचा त्याग केला. आणि कर्मधर्म सुयोगानं दास त्यांच्या शेवटच्या क्षणी दास उपस्थित होता, त्यांच्याजवळ होता. आणि ज्यावेळी माताजी ज्यावेळी शरीराचा त्याग करत होत्या त्यावेळी असं वाटायचं की त्यांनी अगोदरच 4-5 दिवस अगोदरच दासला फोन करून सांगितलं होतं. ज्यावेळी दास माताजी दादाच्या जवळ होत्या त्यावेळी माताजीने स्वतः फोन करून सांगितलं होतं की आता माझ्या शेवटची एक पावती फाड. आणि असं सांगितल्याच्या नंतर दासला जाणवत होतं की थोडंसं आता तो दिवस जवळ आलाय. आणि ज्यावेळी माताजींना घरी इकडं आणलं, अगदी शेवटचे 2 दिवस उरले होते, त्यावेळी अगदी माताजी एक कोम्यामध्ये गेल्या होत्या. तर या सत्संगात की सांगण्याचा भावार्थ आहे की अगदी शेवटचा श्वास ज्यावेळी जवळजवळ येत होता त्यावेळी माताजींनी सद्गुरूच्या चरणावरती, देवाच्या चरणावरती अगदी नतमस्तक झाल्या होत्या. त्यांना ना संसारातली कोणती गोष्ट आठवत होती, ना मुलबाळ दिसत होती, ना परिवारामधल्या कोणत्या गोष्टींची त्यांना चिंता वाटायची. आणि अगदी हात त्यांच्या मनामध्ये ना कोणती भीती सुद्धा वाटत नव्हती. कारण त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्ण या सद्गुरूच्या चरणावरती, संतांच्या सेवेमध्ये घालवलं होतं. आणि म्हणूनच त्यांचा शेवटचा काळ हा दासला तर वाटत होता की अगदी त्या अवस्थेपर्यंत गेल्या होत्या. आणि अगदी याच्या अगदी उलट ज्यावेळी वडिलांनी या शरीराचा त्याग केला त्यावेळी निश्चितपणाने याच्यापेक्षा उलट दासला थोडंसं जाणवलं. कारण त्यावेळी सुद्धा दास त्यांच्यासोबत होता. अगदी आठवड्यापासूनच चालू होतं की दास त्यांना भीती वाटायची. त्यांनी दासला कामावरती जाऊ नको म्हणून पण सांगितलं होतं. परंतु वास्तविक खऱ्या अर्थानं थोडंसं दासला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या आजारपणामुळे थोडंसं दासला वाटायचं की त्यांना थोडं विचार मनामध्ये येत असतील म्हणून असं म्हणत असतील. परंतु वास्तविक ज्यावेळी जसं त्यांचं शरीर थकायचं, शरीर किंवा कमजोर होत होतं तसं त्यांनी अगदी जास्त प्रमाणात त्यांना भीती वाटायची. संध्याकाळी रात्रभर झोप लागायची नाही. त्यांना सारखं कोणतरी सोबत असावं असं वाटायचं. आणि मग ज्यावेळी पूर्ण हे सगळं झालं, त्यांचं नशेवर त्याग केला
आणि ज्यावेळी दासनं थोडंसं चिंतन केलं की निश्चितपणानं ज्यावेळी माताजींनी देह त्यागला त्यावेळी त्यांच्या मनामध्ये अशी कोणती भीती दिसली नव्हती. आणि निश्चितपणे वडिलांच्या बाबांच्या ज्यावेळी शरीरात त्यांनी त्याग केला त्यावेळी त्यांच्या मनामध्ये का भीती असावी, त्यांच्या मनामध्ये का हा तफावत का असावी? कारण ही केवळ सद्गुरूची कृपा. जोपर्यंत सद्गुरू एखाद्या घटावरती कृपा करत नाही तोपर्यंत तो गट, आता संत महापुरुषांनी म्हणलंय की साठी केला होता आताचा शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस कशाने गोड होणार आहे तर वास्तविक खऱ्या अर्थानं आमच्या त्याच्या जीवनामध्ये या परंपरेच्या परमात्म्याची जाणीव असणं गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट जर का करायचं असेल तर कोणतीही गोष्ट असेल, एकदा आधी समजा आपण गाडी चालवायला शिकायचं असेल तर ती सातत्य असणं गरजेचं आहे. ती गाडी चालवण्याचं सातत्य जोपर्यंत आमच्या सारखं ते येत नाही तोपर्यंत ती गाडी लवकर आपण शिकणार नाही. अगदी त्याच पद्धतीने परमार्थ सुद्धा हा सातत्याने करणं गरजेचं आहे. शेवटचा दिवस असाच गोड होणार नाही. कारण आमच्या मनामध्ये जर का आम्ही भक्ती करत असताना भयापोटी करत असेल, स्वार्थापोटी करत असेल तर वास्तविक खऱ्या अर्थानं ती भक्ती पूर्णत्वास जाणार नाही. कारण काल एक वाक्य ऐकण्यात आलं की जे भक्ती जर का आम्ही प्रेमानं भक्ती जर का केली तर ती श्रद्धा बनते आणि भयानंद स्वार्थाने केलेली भक्ती ही अंधश्रद्धा ठरते. आणि म्हणूनच जाणीवेनं जी भक्ती करतो ती खऱ्या अर्थानं गुरुला मान्य आहे किंवा ती फलरूप आहे. आणि म्हणूनच तुमचं आमचं परमभाग्य की भक्ती करत असताना ती जाणीव असणं गरजेचं आहे. त्या परंपरेच्या परमात्म्याची ओळख असणं गरजेचं आहे. तरच ती भक्ती पूर्णत्वात जाईल किंवा त्या भक्तीचा योग्य तो उपयोग होईल. कारण आज जर का बघायला गेलं तर थोडंसं मनुष्य कसं आहे की मनुष्य प्राणी हा अतिमत भगवंतांनी सुद्धा सांगितलं की तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं. कारण सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पाहावे पाठी यापरी उत्तम कीर्ती मिळतली नाही. मनुष्य जन्माचं श्रेष्ठत्व महात्मा सांगतात. तर या सातसंगत की जर का बघायला गेलं तर आज भूतलावरती 84 लाख जीवयोनी आहेत. परंतु त्या जीवयोनीमध्ये मनुष्य जन्मच हा असा प्राणी आहे की तो बुद्धिमान आहे, त्याला विचार करण्याची क्षमता आहे किंवा विवेक बुद्धी आहे. तो स्वभावता त्याचा स्वभाव भक्तिशील आहे म्हणून सांगितलं. इतर जातीमध्ये ह्या गोष्टी दिसत नाहीत, फक्त त्या मनुष्यामध्येच दिसतात. आणि म्हणून मनुष्याचं श्रेष्ठत्व हा आहे की मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये तो भक्तीचा मार्ग अवलंबला पाहिजे. ते सत्य ज्ञान त्याच्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मनुष्य जन्म श्रेष्ठ म्हणून सांगितलं. परंतु आज बघा जर का मनुष्याला जगणं कळलं परंतु जीवन कळलं नाही. आज मनुष्याला जगायचं कसं कळलं, जगायला घरामध्ये काय कोणत्या गोष्टी पाहिजे, संसार कसा करायला पाहिजे, मुलाबाळांचा सांभाळ कसा करायला पाहिजे, वास्तविक खऱ्या अर्थानं संपत्ती किती मिळावी याचा सुद्धा मनुष्याला अगदी त्यामध्ये सुद्धा मनुष्य हुशार आहे. परंतु वास्तविक खऱ्या अर्थानं परमार्थात मात्र तो मागे पडला. कारण वास्तविक खऱ्या अर्थानं भक्ती करत असताना मनुष्याचं मूळ जे येण्याचं कारण होतं ते भक्ती करणं होतं. त्या देवाची ओळख करून घेणं हे त्याचं कर्तव्य होतं. परंतु तो विसरत गेला आणि म्हणूनच आज मनुष्य आज दुःखाला कारण बनला आहे. तर या सात्संगत खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण म्हणून परमभाग्याचे आहोत. सद्गुरूच्या चरणावरती येऊन या सत्याची जाणीव तर आम्हाला झाली आणि जीवन सुंदर बनले. तर या सात्संगत तुम्ही आम्ही सर्वजण या सद्गुरूच्या चरणावरती कायम लीन राहूया आणि जीवनाचा आनंद घेऊया. सात्संगत दास अजून एक किस्सा दास सांगतो. जानेवारीमध्ये पुण्याला समागम झाला आणि दासला मनामध्ये वाटायचं की प्रत्येक वर्षी समागम हा लांब असायचा आणि त्यामुळे सेवेला कुठं जाता येत नव्हतं. समागमाची सेवा कधी करता आली नाही, त्याचा आनंद कधी घेतला नाही. आणि म्हणून मनामध्ये भाव आला की सेवेला जायचं. आणि मग सर्वच 4-5 संत महापुरुषांनी मनामध्ये ठरवलं, जायचं ठरलं. आणि दासला एक चिंता वाटायची की एकतरी 2-3 दिवस सेवेला जावं लागेल, 2-3 दिवस सुट्ट्या पडणार आणि त्यानंतर समागमला जायचं तर समागमाला सुद्धा सुट्ट्या पडणार. जवळजवळ एका महिन्यामध्ये 5-6 सुट्ट्या पडतील, 7-8 सुट्ट्या पडतील आणि इतक्या सुट्ट्या अरेंज होतील का, इतक्या सुट्ट्या देतील का, असं थोडीशी चिंता वाटायची. परंतु सर्व सद्गुरूच्या चरणावरती दिलं आणि दास सेवेला गेला, सेवा झाली. अगदी 2 दिवसाचं नियोजन होतं. सरांनी आम्हाला 2 दिवसावरून 4 दिवस केलं, त्यांची कृपा आहे. तर या सात्संगत
सेवेचा आनंदही घेतला आणि त्यानंतर मग समागमचा सुद्धा आनंद घेतला. आणि ज्यावेळी दास कामावरती गेला तर कामावरती फारसं काय थोडंसं काय विचारलं नाही, काय थोडा ट्रेस झाला नाही. आणि मग सर्वजण दासच्या बरोबरचे जे मित्र होते ते सगळेजण म्हणायचे की यावर्षी तुझ्या भरपूर सुट्ट्या आहेत आणि तुला थोडंसं ॲग्रीमेंटमध्ये थोडंसं तुला ग्रेडमध्ये खाली पडतील. आणि मग दास समजायचं जे काय करेल ते सद्गुरू करेल. आणि अगदी दास ज्यावेळी इन्क्रीमेंट होतं त्यावेळी अगदी त्यामध्ये सुद्धा साहेबांनी दासला इन्क्रीमेंटमध्ये ए ग्रेडच देऊन इन्क्रीमेंट करून घेतलं. तर या सत्संगात आणि नव्यानंतर इतकं नाही झालं. तर त्यानंतर ज्यावेळी सुट्ट्याचं ज्यावेळी स्लिप आली त्यावेळी सुट्ट्याच्या स्लिपमध्ये 7 दिवस एक्स्ट्रा सुट्ट्या दासला मिळाल्या. अगदी त्या याच्याची काहीतरी चूक असेल परंतु 7 दिवस एक्स्ट्रा ज्यावेळी मिळाल्या त्यावेळी म्हणलं की गुरुची कृपा आहे. आणि तर या सत्संगात की सद्गुरू कुठल्याही ह्या गोष्टीचं सेवे केलेलं त्याचं हे करत नाही. तर या सत्संगात म्हणून सेवा सत्संग करूया आणि जीवनाचा आनंद घेऊया. या सत्संगात दास अधिक काय बोलणार नाही, दास तुमच्या मनात आहे. फक्त एक सेवेचा महत्वाने एक हे केला म्हणूनच दास आज उपस्थित आहे. तर या सत्संगात दासला सुद्धा आशीर्वाद द्या की दास जे काही बोलत ते दास प्रथमतः दासच्या जीवनासाठी होता आणि दासच्याही जीवनामध्ये या प्रत्येक गोष्टीवरती अगदी अहंकार न बाळगता या परमार्थामधल्या दिशा दासच्या योग्य रीतीनं असाव्यात. तर या सत्संगात प्रेमाने बोला. नंतर ध्वनी सर्वांच्या प्रसादासाठी